तर एका वर्षापूर्वी भारतानं चांद्रयान-3 मोहीम यशस्वी करून विक्रम रचला। या निमित्तानं लोणावळ्यातल्या विज्ञान प्रदर्शनातही एक विक्रम साकारण्यात आलाय। काय आहे नेमका विक्रम पाहूया। Stages are separated of hyperbolic wait to hear from the Secretary Department of Space and Chairman ISRO. 23 ऑगस्ट 2023 भारताची चांद्रयान मोहीम यशस्वी झाली। चांद्रयानाने चंद्राच्या दक्षिण भागात यशस्वी लँडिंग करून इतिहास रचला। या दिवसाचा प्रत्येक भारतीयाच्या मनात विशेष स्थान आहे। चांद्रयान मोहिमेच्या यशाला बरोबर 1 वर्ष झालंय। या निमित्ताने लोणावळ्यातील ॲडव्होकेट बापूसाहेब भोंडे हायस्कूल आणि कल्पना स्पेस अकॅडमीच्या वतीने चंद्रलोक नावाचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय। या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनीही एक विक्रम रचलाय। 1000 विद्यार्थ्यांनी चंद्राची प्रतिकृती बनवून नवा विक्रम केलाय। या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली आहे। मी जेव्हा हे बनवत होतो चंद्रयान, तेव्हा मी फक्त ॲक्टिव्हिटी समजून नव्हतो बनवत, हे मी एन्जॉईंग म्हणून बनवत होतो। आणि मी बनवतानाच मला हे एवढं सिंपल पण वाटलं आणि थोडंसं डिफिकल्ट पण होतं। पण ह्यावरनंच आपण अंदाजा लावू शकतो, पण जे मोठे मोठे वैज्ञानिक असतात त्यांना बनवायला किती मेहनत लागत असेल। 23 ऑगस्ट 2023 या वेळेला चंद्रयान हे हे लॉन्च केलं गेलेलं होतं आणि ते तिकडे लँड झालं। म्हणून आपण 23 ऑगस्ट 2024 या दिवशी पहिला नॅशनल स्पेस डे आपण साजरा करत आहोत। चंद्राला स्पर्श करताना मानवी जीवनाला स्पर्श करणे हा इस्रोचा मुख्य हेतू आहे आणि याच हेतूने हा दिवस आपण साजरा करत आहोत। चंद्रयान 3 हमारे इसरो का लॉन्च किया गया एक सैटेलाइट जिसने चंद्रमा की साउथ पोल पर लैंड किया। हमारी कंट्री पहली कंट्री होगी जिसने साउथ पोल पर लैंड किया। इसका हमें बहुत अभिमान है और हम इसरो को तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहते हैं कि उन्होंने हमें इतना अभिमान दिलाया। नॅशनल स्पेस डेच्या निमित्त आमच्या शाळेत 1000 मुलांनी 1000 चंद्रयान तयार करण्याचा कार्यक्रम राबवला आहे। या कार्यक्रमात आम्ही 1000 चंद्रयान तयार करणार आहोत। याच मुलांमधून उद्याचे शास्त्रज्ञ घडणार आहेत। आज आपल्या लहानशा हातांनी चांद्रयानाची प्रतिकृती बनवणारी मुलं उद्याचं भविष्य घडवणार आहेत। या कार्यशाळेतून मुलांना खगोलशास्त्रात रुची निर्माण व्हावी अशी शिक्षकांची इच्छा आहे। ॲडव्होकेट बापूसाहेब भोंडे हायस्कूलमध्ये 1000 चंद्रयानाचं मॉडेल्स बनवून घेतलं। मुलांमध्ये एक धगधगता निखारा असतो, एक एम्बर असतं। हा जो निखारा आहे, हा धगधगता निखारा आम्ही फुलवण्याचं काम या उपक्रमातून करत असतो। या 1000 मुलांमधनं 1000 शास्त्रज्ञ निर्माण होतील असं नाही, जरी 10 शास्त्रज्ञ जर उद्याचे निर्माण झाले तर आजचा दिवस आमचा सार्थक ठरेल असं मला वाटतं। लोणावळा परिसरातील पुणे जिल्ह्यातील विविध शाळा नक्कीच याला भेट देणार आहेत आणि या भेटीबरोबर चंद्रलोक हे प्रदर्शन आपल्या मनात साठवून भारतासाठी अवकाश संशोधन ही प्रेरणा घेऊन इथून नवीन मुलं जे आहेत, हायस्कूलचे असतील, कॉलेजचे असतील, शिकणारी मुलं आहेत, ही मुलं नक्कीच प्रेरणा घेऊन जातील। कारण चंद्राला स्पर्श करत करत जीवनाला स्पर्श करणे हीच आजच्या या स्पेस डेचं घोषवाक्य आहे। ते साकार करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत। सूरज कसबे, NDTV मराठी, लोणावळा।